राज्यातले अनेक महामार्ग सुधारले, नवीन निर्माण झाले. मात्र मुंबई गोवा महामार्गाला लागलेलं ग्रहण आजही कायम आहे. मागील 2 वर्षांपासून शासन आणि प्रशासन गणपतीपूर्वी महामार्ग तयार होणार अशा वल्गना करतायत. मात्र आजही रस्त्याची दुरावस्था कायम असून 3ऱ्या वर्षाचे गणपती उत्सव अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपलाय. त्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याच अनुषंगानं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. मात्र मंत्री महोदयांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देताच काढता पाय घेतलाय. त्यामुळे कोकणवासियांचा यंदाचा गणपती उत्सव प्रवास हा सुखरूप होईल की नाही, की यावर्षीही त्याच यातना भोगाव्या लागतील, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना निवेदन देऊन निकृष्ट काम करणाऱ्या आणि अनेकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी असं निवेदन दिलंय. रवींद्र चव्हाण यांचा मागील 2 वर्षातील हा 100वा आढावा दौरा असेल. मात्र मुंबई गोवा महामार्ग अजूनही बिकट स्थितीतच असल्याचं चित्र मात्र नक्कीच आहे. अशी आहे की हे जे अधिकारी जे आहेत, भास्कर साहेब आणि PD आहेत आणि अलायन्स कन्सल्टन्सी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण त्यांच्या हलगर्जीपणामुळे एवढे मृत्यू आणि या सगळ्या गोष्टी होतात.